नमस्कार मित्रांनो, आपण पाहतो या मालिकेचा कालचा म्हणजेच 7 ऑगस्टचा रिव्ह्यू. चला तर मग बघूयात कालच्या या एपिसोडमध्ये नेमकं काय काय घडून गेलं आहे ते. तर सगळ्यात आधी आपल्याला हे पाहायला मिळतं की अथर्व मीराची वाट बघत अस्वस्थपणे फेऱ्या मारत असतो. अंबिकासुद्धा तिथेच असते आणि मग शिवनाथ रुद्रकेतूंच्या अस्थी घेऊन त्या ठिकाणी येतो. जेव्हा अथर्वचं त्याच्याकडे लक्ष जातं तेव्हा तो विचारतो की बाबा हे काय आहे, तुम्ही रुद्रकेतूंच्या अस्थी घेऊन का आला आहात? आणि त्यावेळी शिवनाथ सांगतो की अथर्व, भविष्याची चिंता करत बसण्यापेक्षा आपल्याला येणाऱ्या संकटाला कसं सामोरं जाता येईल हे आता पाहायला हवं. मंजिरीचा आत्मविश्वास वाढत चालला आहे, त्यामुळे आता आपल्याला शांत बसून चालणार नाही. मी या अस्थींपासून पिंजरा बनवायला सुरुवात करतो. आपल्याला लवकरात लवकर विधींना सुरुवात करायला हवी. आणि त्यावर अथर्वही हो म्हणतो आणि अंबिकासुद्धा मान डोलावते. पण त्याचवेळी ती हे सुद्धा म्हणते की बाबा, मीरा आणि वेदा लवकरात लवकर घरी परत यायला हव्यात, मला खूप भीती वाटते. आणि त्यावेळी शिवनाथ पटकन बोलून जातो की अंबिका, त्यांना काही होणार नाही. आणि हे नेमकं ऐकतो अथर्व आणि तो विचारतो अंबिका म्हणजे? आणि त्यावेळी शिवनाथ घाबरून सांगतो की नाही, पिंजरा बनवण्यासाठी मला जो विधी करायचा आहे ना, त्या विधीचं नाव आहे अंबिका, मी तेच सांगत होतो. आणि त्यामुळे मग अथर्व पुढे जास्त काही प्रश्न विचारत नाही. आणि त्याचवेळी तिथे मीरासुद्धा आलेली असते. मीरा एकदम सुखरूप परत आली आहे हे पाहून अथर्व, शिवनाथ आणि अंबिका या तिघांनाही खूप आनंद होतो. अथर्व धावतच मीराकडे जातो, तिला जवळ घेतो, तिला विचारतो की मीरा, तू ठीक आहेस ना, तुला काही झालं तर नाही आहे ना? तेव्हा मीरा रडतच म्हणते, हो वेदाशे बाबा, मी ठीक आहे, मला काही झालेलं नाही आहे, आपलं काम पूर्ण झालं आहे. आणि हे ऐकून अथर्व, शिवनाथ आणि अंबिकाला खूप बरं वाटतं. आणि मग त्यानंतर अथर्व मीराकडे वेदाची चौकशी करतो. मीरा त्याला सांगते की आपली वेदा सुखरूप आहे. आणि ते ऐकून त्या तिघांच्याही जीवात जीव येतो. पण मीरा पुढे जे काही सांगते त्यामुळे मात्र त्यांचं टेन्शन वाढतं. आणि मग आपल्याला असं पाहायला मिळतं की सगळ्यात आधी तर वेदाने रडतच मीराला मिठी मारलेली असते. तिने अनेक दिवसांनंतर मीराला आई म्हणून हाकही मारलेली असते. पण त्यानंतर ती जी मंजिरी असते ना, ती पुन्हा तिच्या काळ्या शक्तीचा वापर करते आणि त्यामुळे वेदा पुन्हा विचित्रसारखं वागायला सुरुवात करते. ती मीराला दूर ढकलते, तिला म्हणू लागते की तू माझी आई नाही आहेस, माझ्यापासून लांब राहा. आणि मंजिरीला हे सुद्धा सांगते की प्लीज आजी, मला येथून घेऊन चल, मला ना या बाईचं तोंडही बघायचं नाही आहे. आणि मला हे सुद्धा माहिती आहे की हीच मला या अशा भयानक ठिकाणी घेऊन आली असणार. आणि तिच्या या अशा वागण्यामुळे मीराला मात्र खूपच वाईट वाटतं. तर मंजिरी हसतच म्हणत असते की मीरा, वेदाला जरी मी परत आणलं असलं ना, तरी तिची माझ्या तावडीतून सुटका काही झालेली नाही आहे. आणि आता वेदा नॉर्मल तेव्हाच होईल जेव्हा तू आणि अथर्व मला गुड न्यूज द्याल. आणि त्यानंतर मंजिरी वेदाला आणि मीराला घेऊन तेथून परत आलेली असते. आणि जेव्हा मीरा हे सगळं अथर्व, अंबिका, शिवनाथला सांगते तेव्हा अथर्व म्हणतो की मीरा, काळजी करू नको, लवकरच मंजिरीचा अंत होईल आणि मग सगळं ठीक होईल. आणि मग त्यानंतर तो वेदाला भेटण्यासाठी म्हणून तेथून निघून जातो. आणि मीरा शिवनाथ, अंबिकासोबत बोलू लागते. अंबिका विचारत असते की मीरा, वेदा खरंच ठीक आहे ना गं, तिला काही झालं तर नाही ना गं? आणि त्यावेळी मीरा सांगते, नाही ताई, वेदाला काही झालेलं नाही आहे, ती ठीक आहे. पण आता आपल्याला ना खूप सावध राहावं लागणार आहे. यापुढे मंजिरी सतत आपल्याला प्रश्न विचारणार. आणि त्यावेळी अंबिका, शिवनाथ म्हणतात की हो, अगदी बरोबर आहे, आता लवकरात लवकर आपल्याला पुढचं पाऊल उचलायला हवं. आणि मग त्यानंतर शिवनाथ तो पिंजरा बनवायचा म्हणून त्या अस्थी घेऊन एके ठिकाणी जाण्यासाठी निघतो. त्यानंतर रात्री आपल्याला असं पाहायला मिळतं की अनन्या आणि वेदा त्यांच्या रूममध्ये असतात. मग तिथे नर्मदा आणि मायाही येतात. नर्मदा वेदाला वेगवेगळे प्रश्न विचारत असते आणि वेदा एकाही प्रश्नाचं उत्तर काही देत नाही. आणि तेव्हा अनन्याच वैतागून म्हणते की अगं आत्या, मी तुला सांगितलं आहे ना, वेदा काहीच बोलत नाही आहे का, तू तिला सतत तेच प्रश्न विचारतेस, तू जा बरं इथून. आणि ते ऐकून नर्मदा म्हणते, अनन्या काय चाललं आहे तुझं, मी आणि माया वेदाच्या काळजीपोटी इथे आलो ना. पण अनन्या चिडून म्हणते की काही गरज नाही आहे. आणि त्यामुळे त्या दोघीजणी तिथून निघून जातात. थोड्या वेळानंतर अथर्व त्या ठिकाणी येतो. वेदाला पाहून त्याचा आनंद गगनात मावेनासा होतो. तो वेदाला जवळ घेतो, तिची विचारपूस करतो. वेदासुद्धा प्रेमाने त्याच्या जवळ जाते. पण मग तिथे येते मंजिरी आणि ती पुन्हा तिच्या शक्तीने
वेदाला पूर्णपणे स्वतःच्या नियंत्रणाखाली आणते आणि वेदा अथर्वसोबत सुद्धा वाईट वागायला सुरुवात करते आणि ते पाहून अथर्वला आणि अनन्याला आश्चर्य वाटतं आणि वाईटही वाटतं. मग ही मंजिरी अनन्याला म्हणते की अनन्या जा तू तुझ्या रूममध्ये जाऊन झोप, उद्या लवकर उठायचं आहे ना. अनन्या म्हणते अगं आई पण वेदा, पण ती मंजिरी म्हणते की वेदाची काळजी घ्यायला मी आहे, तू जा. आणि हे ऐकून अनन्या तिथून निघून जाते आणि मग त्यानंतर मंजिरी अथर्वला म्हणते की अथर्व, मी वेदाला परत तर घेऊन आली आहे, पण ती तेव्हाच नॉर्मल होईल जेव्हा तू आणि मीरा मला गुड न्यूज द्याल. आणि त्यावेळी अथर्व म्हणतो की आम्ही तुझी अट मान्य केली आहे आणि ती फक्त आणि फक्त वेदासाठी, कारण मला माझ्या वेदाला लवकरात लवकर नॉर्मल करायचं आहे. आणि हे ऐकून मंजिरी म्हणते की हो अथर्व, होईल सगळं तुझ्या मनासारखं. आणि तेव्हा आपला अथर्वही मनाशी म्हणतो की हो नक्कीच सगळं काही माझ्या मनासारखं होणार आहे, आता लवकरच तुझा अंत होणार आहे. त्यानंतर मग दुसरा दिवस उजाडतो. आपल्याला असं पाहायला मिळतं की शिवनाथ रुद्रकेतूंच्या अस्थी घेऊन एका नदीच्या किनारी आलेला असतो आणि मग त्यानंतर तो तिथेच बसतो आणि एका विधीला सुरुवात करतो. जसजसा तो मंत्र म्हणत असतो तसतसं त्या ठिकाणी एका काळ्या रंगाचं वलय तयार व्हायला सुरुवात होते आणि मग त्यानंतर शिवनाथ आनंदाने म्हणतो की आता मंजिरीचा अंत जवळ आला आहे. त्याचवेळी दुसरीकडे मंजिरी मात्र त्याच्या 3 दिव्य कवड्या असतात ना, त्या पेटीतून बाहेर काढून आनंदाने त्यांच्याकडे पाहत असते. म्हणत असते की या एका कवडीत देवयानीचा आत्मा कैद आहे, आता दुसऱ्या कवडीत मी मीराचा आत्मा कैद करणार आणि तिसऱ्या कवडीत तिला होणाऱ्या मुलीचा. आणि मग मी काळालाही हरवणार, चिरतरुण होणार. पण जेव्हा तिचं हे सगळं सुरू असतं ना, तेव्हाच कोणीतरी बाहेरून जोरात दरवाजा वाजवायला सुरुवात करतं. त्यामुळे मंजिरी थोडीशी घाबरते. दुसरीकडे अंबिका आणि मीरा यांचं बोलणं सुरू असतं. अंबिका मीराला हे सांगत असते की आता मंजिरी ना रोज तुला नव्याने प्रश्न विचारणार आणि त्यावेळी तुला काय काय उत्तरं द्यायची आहेत याची तयारी करायला हवी. आणि त्यावेळी आपली मीरा म्हणते की हो ताई, तू नको काळजी करू, त्या मंजिरीला काय उत्तरं द्यायची आहे हे मी ठरवेल, पण मला आता असं वाटत आहे की तू वेदाच्या बाबांच्या समोर यायला हवं. आणि ते ऐकून अंबिका घाबरून म्हणते की अगं हे काय बोलतेस तू. तर मीरा म्हणते हो ताई, कारण जे काही करायचं आहे ते आता तुला, बाबांना आणि वेदाच्या बाबांनाच मिळून करायचं आहे. त्यामुळे मला असं वाटतं की वेदाच्या बाबांना तुझ्याबद्दल कळायलाच हवं. पण अंबिकाला ते काही मान्य होत नाही. पण नेमका त्याच वेळी अथर्व त्या ठिकाणी येतो आणि तो मीरा कोणाशी तरी बोलतीये हे पाहतो. त्याचवेळी दुसरीकडे आपण असं पाहतो की मंजिरी दरवाजा उघडते तर दरवाजात उभी असते ती माया. मायाला पाहून मंजिरी चिडते, विचारते की तू इथे काय करतेस. आणि तेव्हा माया म्हणते की मॅडम, मला ना तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे, मला खरं खरं सांगा तुमच्याकडे मायावी शक्ती आहेत ना. आणि हे ऐकून मंजिरी खूप चिडते. त्या मायाला विचारते की तुला काय करायचं आहे. आणि त्यावेळी ही माया म्हणते की मॅडम असं काय करता, मी आता या घरातीलच एक सदस्य आहे आणि त्यात तुमच्या टीममध्ये आहे म्हटल्यावर मला सुद्धा सगळं कळायला तर हवं ना. आणि हे बघा, तुम्ही ना मला जास्त मायावी शक्ती देऊ नका, पण प्लीज छोटी शक्ती तरी द्या ना मला, म्हणजे मला एखादी बँक लुटता येईल, लोकांकडून पैसे उकळता येईल असं काहीतरी. आणि हे ऐकून ती मंजिरी खूप चिडत्याने म्हणते की तुला लाज वाटत नाही का गं, तुला बँक लुटायला, दरोडा घालायला शक्ती हवी आहे का. अगं शक्ती ही अशी मिळत नाही, त्याच्यासाठी पात्रता असावी लागते, जन्मोजन्मीचं तप करावं लागतं. निघ इथून. आणि ती मायाला सरळ तिथून हाकलून लावते. त्यानंतर आपल्याला असं पाहायला मिळतं की मीरा अंबिकाची समजूत काढत असते, तिला सांगत असते की ताई तू वेदाच्या बाबांच्या समोर यायलाच हवं, त्यांना आता संपूर्ण सत्य कळायलाच हवं, म्हणजे आपला मार्ग आणखीन सोपा होईल. पण अंबिका ऐकायला तयार नसते आणि तितक्यात अथर्व तिथे येतो. मीरा कोणाशी तरी बोलतीये हे त्याला आता स्पष्टपणे समजलेलं असतं आणि जेव्हा मीराचं आणि अंबिकाचं त्याकडे लक्ष जातं तेव्हा त्या दोघीही घाबरतात. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आता आपण असं पाहणार आहोत की अथर्व मीराला त्याची शपथ देत म्हणतो की मीरा, मला खरं खरं सांग की तू नेमकी कोणाशी बोलत असते, काय चाललं आहे आपल्या घरात. आणि तेव्हा मग मीरा फायनली अथर्वला सांगते की ती तिच्या ताईशी म्हणजेच अंबिकाशी बोलत असते. आणि अथर्वलाही समजतं की अंबिकाचा आत्मा आपल्याच आजूबाजूला आहे, त्यामुळे त्याला तर मोठा धक्काच बसतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.